दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटतं प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषद सध्या चर्चेचा विषय आहे. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक लवकर होण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळं जे मतदार त्याला मतदान करतात विधान परिषदेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्यांच्यासाठी आता एक विधान परिषद सदस्य त्यांच्यातून निवडून द्यायचे सोलापूर जिल्ह्यातनं. मागं प्रशांत परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य होते स्थानिक स्वराज्य संस्थेचे. 2015-16 मध्ये ती निवडणूक झाली होती. त्यानंतर 6 वर्षांनी परिचारक हे त्यांची मुदत संपली. मात्र जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि त्यामुळं बरेच दिवस ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सुद्धा विधान परिषदेची झाली नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सगळं बिगुल वाजलं, त्याचे निकाल लागलेले आहेत आणि आता पुन्हा सोलापूर जिल्ह्यातून आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये कोण जाणार हा एक विषय आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये विस्तारतोय, फोफावतोय, त्याची ताकद वाढतीये. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणखीन कोणाला विधान परिषदेची अन्य मार्गाने म्हणजे आता आमदारांमधून सुद्धा विधान परिषद सदस्य निवडायचे आहेत. जसं रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुदत मे महिन्यामध्ये संपते आहे, त्यामुळे त्यांच्या जागी कोणाला घेतलं जाईल अशा अनेक चर्चांना सध्या ऊत आलेला आहे. अनेक इच्छुक आहेत, सगळेजण उघडपणे बोलत नाहीयेत. भारतीय जनता पक्ष हा काम करणाऱ्या नेत्यांना संधी देतो हे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जो बार्शीमध्ये कार्यक्रम झाला त्याच्यामधून दिसून आलेला आहे. कारण त्यांनी सांगितलं की लवकरच एप्रिल महिन्यात किंवा थोडंसं अलीकडच्या बाजूला माजी आमदार राजाभाऊ राऊत ज्यांनी बार्शीमध्ये नगर परिषद असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, चांगला तिथं दणदणीत विजय मिळवून दिलाय भाजपला. त्यांचा 2024च्या विधानसभेला पराभव झाला खरा, मात्र खचून न जाता राऊत यांनी जबरदस्त आपली व्यूहरचना तिथं केलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला हवं तसं यश त्यांनी मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे विधान परिषदेवर त्यांना घेतलं जाईल अशी एक चर्चा जोरदार सुरू आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामं ते भाजपच्या माध्यमातून करून घेत आहेत. मुख्यमंत्र्यांवर त्यांची अत्यंत निष्ठा आहे. देवेंद्र फडणवीस यांचंही त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांच्यावर त्यांचे म्हणजे फार लक्ष आहे. मग अशा स्थितीमध्ये आता ही जी विधान परिषदची निवडणूक सोलापूर जिल्ह्यातली होईल त्यासाठी म्हणून कोण आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर भाजप सोलापूर जिल्ह्याला पुन्हा आमदारांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषद सदस्याची संधी मिळणार का सोलापूर जिल्ह्याला, एक विषय चालू आहे. अनेकांची नावं आहेत सध्या. माजी आमदार प्रशांत परिचारक यांना अनेक दिवसांपासून विधान परिषदेवर घेतलं जाईल म्हणून चर्चा आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये नव्यानं आलेले राजन पाटील, माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून ते भारतीय जनता पक्ष आले, तर त्यांच्या मुलाचं पण नाव आहे बाळराजे पाटील, यांनाही संधी दिली जाऊ शकते. याचबरोबर मध्यंतरी आता एक नाव आलं पुढे, विक्रमसिंह शिंदे, वनदादा शिंदे यांचे चिरंजीव, दुसरे चिरंजीव आणि रणजितसिंह शिंदे हे विधानसभेची तयारी करतायत. ते 2024ला आमदार अभिजित पाटील यांच्याकडनं पराभूत झाले होते. याचबरोबर राम सातपुते यांचंही नाव आहे. ते फार मोठ्या प्रमाणात फाईट देत आहेत मोहिते पाटलांना. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील गटाला जर कोणी फार मोठी टीका केली असेल, धक्का द्यायचा प्रयत्न केला असेल, त्यांच्याशी लढण्याचा प्रयत्न केला असेल, ते राम सातपुते आहेत माजी आमदार भाजपचे. त्यांना भाजप संधी देणार का अशा अनेक चर्चांना सध्या आहे. भाजप ऐनवेळी कोणता चेहरा पुढे करेल काहीच माहित नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा जर विचार केला तर ज्या काही 576-570 जागा एकूण आहेत सगळ्या, त्यातून जो विधान परिषद सदस्य निवडला जायचा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधला जो आमदार निवडला जायचा आहे, त्याच्या जर पाहिलं तर भाजपचं जिथं संख्याबळ, त्यांचं मित्र पक्षांचं संख्याबळ हे खूप मोठं आहे, जवळपास 350च्या आसपास जातं. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्ष हा टॉप नंबर 1चा पक्ष आहे. त्यामुळं त्यांचा विधान परिषद सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थातून निवडला जाईल अशी शक्यता दिसते. कारण ह्या निवडणुकांमध्ये ऐनवेळीपर्यंत खूप काही घटना घडत असतात. प्रशांत परिचारक हे सुद्धा अपक्ष उभारले होते आणि त्यांना भाजपने पाठिंबा दिला होता, तेव्हा महायुतीने पाठिंबा दिला होता आणि ते विजय झाले. तेव्हा भाजपचं काही संख्याबळ नव्हतं मित्र पक्षांचं आणि भाजपचं, तरी सुद्धा प्रशांत परिचारक हे विधान परिषदेवर निवडून गेले होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्या डोक्यावर हात होता. त्यानंतर बऱ्याच वेळा अशी चर्चा झाली की पंढरपूरच्या विधानसभेची निवडणूक आली की प्रत्येक वेळी सांगितलं जायचं की प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेवर घेणार आम्ही, विधान परिषदेवर घेणार. 2024ला चंद्रशेखर बावनकुळे पंढरपूरला आले, जेव्हा अवताडे आणि परिचारक यांच्यामध्ये तिकिटावरून संघर्ष सुरू होता भाजपच्या उमेदवारीवरून, तेव्हा त्यांनी सांगितलं की लवकरच प्रशांत परिचारक हे विधान परिषदेमध्ये दिसतील. आता प्रशांत परिचारक यांना कोणती विधान परिषद दिली जाणार, कारण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जी सोलापूर जिल्ह्याची त्याकरता इच्छुक खूप जण आहेत.
आता सोलापूर भागातून दिलीप माने असतील किंवा अशा अनेक नेते, दिग्गज नेते की जे भाजपमध्ये आलेले आहेत आणि सोलापूर भागात तर इतके इच्छुक आहेत आणि त्यांचे तिथं ऑलरेडी आमदार पण आहेत. त्यामुळं जिथं जास्त ताकद आहे पक्षाची तिथं सुद्धा भाजपला संधी द्यावी लागणार आहे. आता पंढरपूर भाग जो येतो हा साखरपट्ट्यामधला जो भाग आहे, इथं भाजपची ताकद कमी झालेली या विधानसभा निवडणुकीला, लोकसभा निवडणुकीला, म्हणजे माढा लोकसभा पराभूत झाली, सोलापूर पराभूत झाली जागा. याचबरोबर पंढरपूरची जागा वगळली तर मग माढा असेल, मोहोळ असेल किंवा करमाळा, सांगोला या युती महायुतीतल्याच कुठल्या आमदारांना इथं विजय मिळत आला नाही. इथं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला राहिला होता. मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा जे प्रशांत परिचारक लोकसभा निवडणुकीचे प्रभारी होते या भागातले, ते सुद्धा लोकसभेकरता इच्छुक होते. खरं तर तेव्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली होती. दरम्यानच्या काळामध्ये प्रशांत परिचारक यांनी भाजप करता खूप मोठं काम या भागामध्ये केलेलं आहे. अनेक नेत्यांना त्यांनी भाजपमध्ये आणलेलं आहे. भाजप करता प्रामाणिक त्यांचा गट काम करतो, प्रामाणिकपणे काम करतोय आणि आमदार समाधान आवताडे यांच्या पाठीशी त्यांनी 2 वेळा ताकद लावून त्यांना आमदार सुद्धा केलेलं आहे या पंढरपूर मंगळा मतदारसंघाचा आणि आपला विधानसभेवरचा क्लेम त्यांनी सोडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप त्यांना स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकी लढवायसाठी सोडणार की आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची जी जागा रिक्त होती, तेव्हा अनेक आमदारांच्या जागा रिक्त होत्या महाराष्ट्रामधल्या, तिथेच प्रशांत परिचारक यांना संधी देणार हे पाहणं गरजेचं आहे. कारण आत्ताच्या घडीला बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत असतील, राम सातपुते असतील किंवा दिलीप माने असतील, राजन पाटील असतील, ह्यांच्यासारखे जे नेते भाजपमध्ये आलेत आणि जे बाकीचे नेते आणि राम सातपुते, राजाभाऊ यांच्यासारखे जे भाजपमधलेच नेते आहेत, पण ते लढवय्ये आहेत आणि लढतायत विरोधकांची मोठ्या प्रमाणात त्या भाजपसाठी, त्यांना संधी दिली जाणार हेही पाहणं खूप गरजेचं आहे. मात्र परिचारक समर्थकांची फार मोठी ही आहे की त्यांना आता विधान परिषदेवर घेतलं जावं. अनेक वेळा देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री किंवा आता जे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष असतील यांच्या समोरही हे विषय निघतात. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही सतत विचारलं की प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेवर घेतलं जाणार आहे का. खरं तर जोपर्यंत देवाभाऊंच्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत भाजपमध्ये काहीच घडत नाही. अशा परिस्थितीमध्ये फडणवीस यांच्या मनामध्ये काय हे अद्याप तरी काही स्पष्ट दिसत नाहीये. आणि परिचारकांच्या बाबतीमध्ये खरं तर परिचारक हे त्यांचे कार्यकर्ते हे 2013-14 पासून ते भाजपचं काम करतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपची जी सुरुवात झाली यश मिळायला ते प्रशांत परिचारक असतील, संजय मामा शिंदे ही समविचारी आघाडीनेच इथं भाजपला पाय रोवायला जागा दिली होती. अनेक जण यानंतर पक्ष सोडून गेले, परत पक्षात आले, परत मित्र सहयोगी झाले, परंतु परिचारक गट हा कायम देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राहिलेला आहे. त्यामुळं आणि जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा सुद्धा त्यांनी आवताड्यांच्या पाठीशी आपली ताकद लावली आणि समाधान आवताड्यांना आमदार करण्याचा त्यांचा मोलाचा वाटा उचलला प्रशांत परिचारक यांनी. पण दुर्दैव असं आहे की प्रशांत परिचारक यांच्याच कार्यक्षेत्रामध्ये त्यांची ताकद क्षीण होत चाललेली आहे. पंढरपूर नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक त्यांचा गट पराभूत झाला, भाजप पराभूत झाला. इथं त्यांचे नगरसेवक निवडून आले, मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आणि परिचारक विरोधक गटाचे आहेत डॉक्टर प्रणिता भालके. दुसरीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपला इथं फटका बसलेला आहे. जिथं 7 जागा भाजपच्या होत्या जिल्हा परिषदच्या, तिथं आता फक्त 3च जागा आहेत. पंचायत समितीला समसमान बलाबल विरोधकांचं आणि भाजपचा 8-8 झालेला आहे. दुसरीकडे समाधान आवताडे जे भाजपचे आमदार आहेत मंगळवेढ्यातले, त्यांनी मात्र मंगळवेढ्याची पंचायत समिती एक हाती आपल्याकडे घेतली आणि 4ही जिल्हा परिषद जागा जिंकलेल्या आहेत. म्हणजे तिकडे रणजित शिंदे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये भाजपची ताकद, पहिलीच निवडणूक भाजपची तिथं कमळावरची, परंतु चांगली ताकद पंचायत समिती ताब्यात घेतलेली आहे. जिल्हा परिषद सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. राजन पाटील यांनी तसंच केलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या निवडणुकांमधला परफॉर्मन्स, ताकद हेही पाहिलं जाणार. कारण संधी देताना सुद्धा ज्यांचे जे विजयी झालेत किंवा ज्यांनी यश मिळवलंय अशांना ताकद पक्ष देतो आणि आणखीन तिथं आपला पक्ष विस्तारावा, आणखीन ताकद तिथं पक्षाची वाढावी याकरता असतं. आणि अशा वेळी प्रशांत परिचारक यांच्या निष्ठेचा विचार होणार. त्यांनी इतके दिवस केलेलं भाजपमधलं काम असेल किंवा त्यांच्यामुळं भाजपचे अनेक गट हे भाजपमध्ये, म्हणजे अन्य पक्षातले अनेक गट हे भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळं परिचारकांना संधी मिळते का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत उत्सुकतेचा हा विषय, कारण येत्या ह्या 2 महिन्यामध्येच ह्या सगळ्या आता घडामोडी घडणार आहेत. त्यामुळं परिचारकांना आमदारांमधून विधान परिषदेत जाणाऱ्या सदस्यांमध्ये घेतलं जातं की स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक लागते विधान परिषदेची सोलापूर जिल्ह्याची, त्यात संधी मिळते
की भाजप त्यांना पुन्हा वेट अँड वॉचवर ठेवतं, कारण भाजपनं अशा अनेकांना आतापर्यंत वेट अँड वॉचवर ठेवलेलं आहे, त्यांना अजून आमदार केलेले नाहीये किंवा त्यांना संधी दिलेली नाहीये. परिचारकांना खरं तर 2016च्या निवडणुकीमध्ये भाजपने पाठिंबा दिला होता, महायुतीने पाठिंबा दिला होता, त्यांना आमदार करण्याकरता मदत केली होती. तेव्हा खूप अदृश्य शक्तींनी परिचारकांना साथ केली होती, कारण स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचे सोलापूर जिल्ह्यातले सर्व नेत्यांबरोबरचे असणारे संबंध, सर्व पक्ष नेत्यांबरोबरचे त्या निवडणुकीमध्ये कामी आले होते आणि त्यामुळं प्रशांत परिचारकांचा विजय सुकर झाला होता. संख्याबळ नसताना सुद्धा भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून प्रशांत परिचारक हे विधान परिषदेमध्ये पोहोचले होते. आता 2026 मध्ये त्यांना भाजप कुठून संधी देणार की पुन्हा थांबवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नमस्कार.